जर पती पत्नी परस्पर संमतीने वेगळे राहत असतील तर पत्नी पोटगीस पात्र नसते. हा प्रश्न अनेकदा न्यायालयात आणि समाजात चर्चेचा विषय ठरतो. भारतीय कायद्यानुसार जर पती पत्नी परस्पर संमतीने म्हणजेच म्युच्युअल कन्सेंट वेगळे राहत असतील तर सामान्यतः पत्नीला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत भरणपोषण म्हणजेच मेंटेनन्स मागण्याचा अधिकार राहत नाही. कारण कायदा अशा परिस्थितीत असे मानतो की पत्नी स्वतःच्या इच्छेने पतीपासून वेगळी राहत आहे, त्यामुळे पतीने पत्नीला सोडले असे मानले जात नाही. मात्र प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती वेगळी असते. जर पत्नीने परस्पर संमतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असला पण नंतर तिची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असेल किंवा इतर कायदेशीर अधिकार लागू होत असतील तर न्यायालय त्या प्रकरणातील तथ्यांचा स्वतंत्रपणे विचार करू शकते. सीआरपीसी कलम 125(4) नुसार परस्पर संमतीने वेगळे राहत असल्यास पत्नीला भरणपोषण नाकारला जाऊ शकतो. प्रत्येक प्रकरणातील पुरावे आणि परिस्थिती महत्वाची असते. म्युच्युअल सेपरेशन आणि म्युच्युअल डिव्होर्स या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. तुमच्या मते परस्पर संमतीने वेगळे राहणाऱ्या पत्नीला पोटगी मिळायला हवी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.